हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायला घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल आपण इथं 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेले आहे. आता गळ्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. गळ्याची उंची आपल्याला इथं 9 घेणार आहोत. तर अशा प्रकारे 9 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला रेस्ट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता सिंपल असा आपण इथं पान गळ्याचा शेप दिलेला आहे गळ्याला. तर आपण आता कट करून घेऊया. तर अस्तरवरती आपण इथं गळा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर ठेवून द्यायचं आहे. अगोदर आपल्याला इथं खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं. आपला गळ्याचा शेप जो आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपण इथं टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर इथं ब्लाउजचा गळ्याचा आतला कपडा जो आपण इथं कट करून घेऊया. ब्लाउजचा जो कपडा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत साईडला. आता आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर इथं अगोदर आपल्याला खालच्या साईडला डाब टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला दाब टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला तिथं गळ्याला दाब टिप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीसच्या साईडला आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो तेव्हा कपडा आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाउज पीसला. तर साईडला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउजला खालच्या साईडला इथं टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाउजचा जो गळा आहे इथं तयार केलेला आहे. आता ब्लाउज वरती आपल्याला इथं डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे. एक पट्टी कट करून घेतलेली आहे 4 इंचाची. डबल फोल्ड करून आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीवर टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ही पट्टी जी आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली पट्टी जी आहे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं 4 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं छोटे छोटे पट्ट्या ज्या आहेत तिथं कट करून घ्यायच्या आहेत 4 इंचाच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डिझाईनसाठी पट्ट्या ज्या आहे कट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला इथे 1-1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर बघू शकता खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण फोल्ड करून मार्किंग करून घेऊया. तर दोन्ही साईडला आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जे पट्ट्या बनवलेल्या आहे आपल्याला इथं मार्किंगच्या वरती ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. एक एक करून आपल्याला पट्ट्या जे आहे इथं मार्किंग वरती ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्ट्या ज्या एका साईडला लावलेल्या आहेत दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे एक एक करून लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता दोन्हीकडे आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी पट्ट्या ज्या लावून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला पट्टीवरती आपल्याला 1.5 इंचाचा एक गॅप सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे वरच्या साईडला. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे वरच्या साईडला इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर बाहेरची जी पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून परत एकदा आपल्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फोल्ड करून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे फोल्ड करून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं फोल्ड करून इथं टिप मारून घेतलेला आहे. जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला साईडचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली गळ्याची फिनिशिंग जे आहे हे छान आली पाहिजे. त्यासाठी गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे पट्ट्या बनवल्या आहेत त्याच्यावरती पण आपल्याला इथं लेस लावून घ्यायचं आहे. तर एकीकडे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता दोन्हीकडे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्ट्यावरती इथं फ्लावर बनवायचा आहे. त्यासाठी आपण इथं सुई दोरा घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सुई दोऱ्यामध्ये जो कपडा आहे आपल्याला वळून घ्यायचा आहे. एक फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथे 2-3 वेळा गाठ मारून एक मणी लावून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर बघू शकता आपल्याला एक फ्लावर इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं दुसरा पण बनवायला घेऊया. तर अशाच प्रकारे आपल्याला इथं गळ्याला पूर्ण डिझाईन जे आहे बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं डिझाईन बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या खालच्या साईडला इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर बनवण्यासाठी इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण त्रिकोणी शेपमध्ये टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं. दोन्ही कोपरे आपल्याला फोल्ड करून परत एकदा फोल्ड करून आपल्याला इथं वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता फ्लावर बनवण्यासाठी आपण इथं कळ्या ज्या आहे अशा प्रकारे बनवलेल्या आहे. त्यानंतर ह्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं कळ्या जे आहे बनवून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक एक करून इथं ब्लाऊजच्या खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला फ्लावर सारखं इथं ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे डिझाईनला.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण सुंदर असा फ्लावर इथं तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायला घ्यायचं आहे। ब्लाउजला चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही लटकन जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन्ही असं सिंपल असं लटकन जे आहेत बनवून तयार केलेलं आहे। आता ब्लाउजच्या वरच्या साईडला आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे वरच्या साईडला लटकन लावून घेतलेलं आहे। आता फ्लावरच्या आतमध्ये आपल्याला इथे बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसला पाहिजे। तर बघू शकता अगदी नवीन लुक मध्ये आपल्या इथं ब्लाउज डिझाइन जे आहे तयार झालेलं आहे, अतिशय सुंदर दिसत आहे। जर तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा, अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे। तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।